जनाब संजय राऊत यांनी आज शरद पवार साहेबांच्या मताशी मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। उद्या हेच संजय राऊत आदित्य ठाकरे यांच्या मताशी सहमत नाही असं सांगायलाही कमी करणार नाहीत, उद्धवजी ठाकरे यांच्या भूमिकेचं सांगायलाही कमी करणार नाहीत। सातत्यानं राहुल गांधींची चाकरी करण्यासाठी आज त्यांनी शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतली, उद्या उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी संजय राऊत कमी करणार नाहीत आणि उभाटा गटाला खड्ड्यात घालण्याचं काम हे जनाब संजय राऊत करतील आणि त्यासाठी काँग्रेसकडनं त्यांनी सुपारी घेतलेली आहे। माननीय शरद पवार साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या भूमिकेचं कौतुक केलं की परदेशामध्ये जाऊन भारताची मान उंचावण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतात, परंतु संजय राऊत म्हणतात की या भूमिकेशी आम्ही सहमत नाही। उद्या उद्धवजी ठाकरे यांनी एखादी भूमिका घेतली, आदित्य ठाकरेंनी एखादी भूमिका घेतली तर त्याही भूमिकेच्या विरोधामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी संजय राऊत कमी करणार नाहीत, कारण काँग्रेसकडनं खंडणी वसूल करून काँग्रेसकडनं सुपारी घेऊन संजय राऊत यांनी उभाटा गटाला संपवण्याचं काम केलेलं आहे। याही पुढे संजय राऊत अशाच पद्धतीच्या उद्धवजी ठाकरेंविरोधात भूमिका घेणार आहेत, आदित्य ठाकरेंविरोधात भूमिका घेणार आहेत, पवारांविरोधात त्यांनी आता सुरुवात केलेली आहे। शरद पवारांच्या मोदी कौतुकाशी असहमती व्यक्त करण्यात आली आहे। आघाडीमध्ये याबाबत अंतर्गत मतभेद आहे। महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही मतांवर एकमत होत नाही। याच्या आधी बघितलं, विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागण्याच्या आधीच महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होणार का, विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री होणार की नाना पटोले मुख्यमंत्री होणार का, सुप्रियाताई मुख्यमंत्री होणार, याच्यावरनं रस्सीखेच लागली होती। महाविकास आघाडी मुळामध्ये कुठल्याही वैचारिक अधिष्ठानावर आधारलेली नाही, उलट त्यांचं कुठल्याही मतांवर एकमत नाही होत। त्यामुळं आज पवार साहेबांनी मोदीजींचं कौतुक केलं, संजय राऊत त्याला विरोध करतात। उद्या आदित्य ठाकरे मोदीजींचं कौतुक करतील, संजय राऊत त्याला विरोध करतील। उद्या उद्धवजी ठाकरे एखादी भूमिका घेतील, त्याला संजय राऊत विरोध करतील। मुळामध्ये तीन तिघाडा आणि काम बिघाडा हे महाविकास आघाडीचं पहिल्या दिवसापासूनचं धोरण आहे, पहिल्या दिवसापासूनचं सूत्र आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील महाविकास आघाडीमधल्या कुरघोड्या याच्याही पेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतील। नॉर्वेच्या पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर कुठेतरी पंतप्रधान मोदी हे पळ काढताना दिसले, असा देखील टोला हा संजय राऊतांनी लावला। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पळ काढणारे नाहीत तर देशाचं नेतृत्व करणारे आहेत। पळ काढणारे उद्धवजी ठाकरे होते। 2.5 वर्ष सत्ता मिळाल्यानंतर पळ काढून घरामध्ये बसणारे उद्धवजी ठाकरे होते। ज्या पद्धतीनं पत्राचा घोटाळ्यामध्ये अटक झाल्यानंतर पळ काढणारे संजय राऊत होते। एवढंच नाही तर वाझे काय लादेन आहे का असं म्हणण्याची हिम्मत उद्धवजी ठाकरे यांनी केली आणि नंतर त्या भूमिकेपासून पळ कुणी काढला तर उद्धवजी ठाकरे तुम्ही काढला। विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतो असं उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं होतं, परंतु पळ काढला आणि राजीनामा दिला नाही। त्यामुळे सरकार असताना उद्धवजी ठाकरेंनी कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये पळ काढला, संजय राऊत यांनी कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये पळ काढला। पळपुटे कोण असतील तर संजय राऊत आणि उभाटा गट पळपुटे आहेत। नरेंद्र मोदीजी या देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहेत, म्हणूनच जनतेनं 3 वेळा त्यांना पंतप्रधान पदी निवडून दिलेलं आहे। मोदींनी 12 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही, या आरोपावर कशा प्रकारे बघतात? पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सातत्यानं जनतेशी संवाद साधतात। प्रत्येक सभेमध्ये असतील, आठवड्याला महिन्याला मन की बात असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेची नस कशी ओळखायची, जनतेच्या प्रश्नाला कशी उत्तर द्यायची हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चांगलं ठाऊक आहे। संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना शिकवण्याची गरज नाही। संजय राऊत तुमच्या पक्षामध्ये काय चाललंय ते बघा। ज्या पद्धतीनं तुम्ही कारभार केला, ज्या पद्धतीनं तुम्ही घोटाळे केले, त्यामुळे जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा थेट जनतेशी संवाद आहे, तुमच्यासारख्या मीडिएटरची त्यासाठी गरज नाही, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे। भारतामध्ये अभिव्यक्ती
अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे आणि भारत हा 157व्या क्रमांकावर आहे असं देखील राऊत म्हणतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संजय राऊतांनी बोलावं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर उभाटा गटांनी बोलावं. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये उभाटाचं सरकार होतं तेव्हा एक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून माजी नौदल अधिकाऱ्यांचा डोळा फोडणाऱ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलू नये. पत्रकारांना अटक करणाऱ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलू नये. केतकी चितळेला शाईफेक करून तिला पोस्ट लिहिली म्हणून अटक करणाऱ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलू नये. आमच्या निखिल भांबरे नावाच्या सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट लिहिली म्हणून त्याला महिनाभर तुरुंगात टाकणाऱ्या उद्धवजी ठाकरे यांचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊतांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलू नये. ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आमच्या शेकडो सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम कोणी केलं होतं? उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं होतं. का केलं होतं? एक पोस्ट लिहिली म्हणून केतकी चितळेला अटक केली, निखिल भांबरेंना अटक केली आणि अनेक पत्रकारांना तुरुंगात टाकण्याचं काम कोविडच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं होतं. त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गळा काढण्याचा अधिकार संजय राऊतांना नाहीये. संजय राऊत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला होता, हे विसरू नका. तुम्ही मुख्यमंत्री असताना, तुमचं सरकार असताना पत्रकारांना जेलमध्ये डांबलं होतं, सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर फिरणं अवघड झालं होतं. एक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून नौदल अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यापर्यंत शाहीफेकीचे अनेक प्रकार झाले होते. कंगना राणावतचं घर तोडण्याचं काम केलं होतं, नारायण राणेंच्या घरावर हल्ला करण्याचं काम केलं होतं. एवढंच काय, मोहित कंबोज यांच्या घरावर हल्ला करण्याचं काम केलं होतं. विरोधकांचा गळा कसा घोटायचा हे सातत्यानं महाविकास आघाडीचं सरकार असताना बघितलं होतं. त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संजय राऊत उभाटा गटानं न बोललेलं बरं. जर भारतातील पत्रकारांनी असे प्रश्न विचारले असते तर त्यांना देशद्रोह लावला असता. एकूणच विरोधक कुठेतरी चुकीचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न करतात असं तुम्हाला वाटतं का? देशद्रोही संजय राऊत तुम्ही आहात. रोज उठून देशविरोधी भूमिका घेण्याचं काम तुम्ही करताय. सातत्यानं पाकिस्तान धार्जिनी भूमिका घ्यायची, सातत्यानं बांगलादेश धार्जिनी भूमिका घ्यायची, सातत्यानं देशविरोधी भूमिका घेऊन आपलंच म्हणणं योग्य आहे हे सांगायचं, ही भूमिका संजय राऊत तुमची आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं देशद्रोही कोण असतील तर संजय राऊत तुम्ही आहात. या ठिकाणी पत्रकारांच्या स्वातंत्र्याबद्दल भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न करते आणि पत्रकारांचं स्वातंत्र्य या देशामध्ये अतिशय व्यवस्थित आहे. संजय राऊतांनी त्याबद्दल गळा काढू नये. उलट आपलं सरकार असताना पत्रकारांना कशा पद्धतीनं जेरबंद केलं होतं याचे आठवण, याचे धडे किंवा याबद्दलचा एक अग्रलेख सामनामधून लिहिला तर बरं होईल. उद्योगपतीला अटक करून देखील अदानी समूहाने त्याची कंपनी ताब्यात घेतली असा देखील आरोप केला जातो. तुमची भूमिका काय? अदानी प्रकरणामध्ये रोज उठायचा आणि आरोप करायचा आणि याच अदानी आणि अंबानींना रेड कार्पेट टाकायचं, ही संजय राऊतांची आणि उभाटा गटाची भूमिका आहे. अदानी प्रकरणामध्ये कुठल्याही गोष्टीचं समर्थन, चुकीच्या गोष्टीचं समर्थन किंवा चुकीची गोष्ट हे केंद्र सरकारनं केली नाही, राज्य सरकारनं केली नाही. काल संजय राऊत असं म्हणाले की अमेरिकेमध्ये जाऊन अदानींना वाचवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला. आता संजय राऊतांचा भारतातल्या सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही आहे, संजय राऊतांचा अमेरिकेतल्या कोर्टावर विश्वास नाही आहे, आंतरराष्ट्रीय कोर्टावर विश्वास नाही आहे. तर संजय राऊतांना एकच जागा उरलेली आहे, ते म्हणजे अंतराळामध्ये एखादं कोर्ट असेल तर तिथे जाऊन संजय राऊतांनी दाद मागावी आणि तरच त्यांना न्याय मिळेल. त्यामुळं अशा पद्धतीचं वायफळ बडबड करणं, चुकीचे आरोप करणं हा संजय राऊतांचा धंदा झालाय. संजय राऊत, तुम्हाला या देशावर पृथ्वी तलावर न्याय मिळत नसेल तर तुम्ही आता अंतराळामध्ये जा आणि तिथं न्याय मागा. कदाचित तुमच्या म्हणण्यासारखं, तुमच्या मनाप्रमाणे तिथं होईल. दोन्ही पक्ष अमित शहाचे आहेत असे त्यांनी टीका केली आहे. संजय राऊत, तुमचा उभाटा गट हा सोनिया गांधींचा गुलाम झालाय. तुमचा उभाटा गट हा राहुल गांधींची चाकरी करण्यामध्ये मग्न झालाय. आज तुम्ही शरद पवारांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन तुम्ही पवार विरोधी आहात हे देखील उघडपणे सांगितलंय. उद्या आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात देखील तुम्ही अशीच भूमिका घेऊन उभाटा गटाला पूर्णपणे संपवण्याचं काम करणार आहात आणि उरला सुरला गळीत गात्र झालेला उभाटा गट काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधणार आहात. तुम्हाला राज्यसभेची खासदारकी हवी आहे आणि त्यासाठी राहुल गांधीकडनं सुपारी घेऊन
तुम्ही उबाटा गट पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करणार आहात, हे षडयंत्र लोकांच्या लक्षात आलेलं आहे. भविष्यात काही पक्ष भाजपमध्ये विलीन होतील असा दावा करण्यात आलाय. महाराष्ट्रात आणखी काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. भविष्यामध्ये ना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये विलीन होईल, ना शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होईल. एक गोष्ट मात्र निश्चित होईल, उबाटा गट काँग्रेसमध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. उबाटा गटाचं महाराष्ट्रातलं अस्तित्व संपत आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. काँग्रेसमध्ये गेल्याशिवाय या तिघांनाही पर्याय राहणार नाही. त्यामुळे संजय राऊतांनी हे लक्षात घ्यावं की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही, तुमचे मालक, तुमचा पक्ष हा राहुल गांधींच्या दावणीला बांधलेला जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होईल आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही काँग्रेसकडनं आमदारकी आणि खासदारकी मिळवण्याचा प्रयत्न करतायत. काल ठाकरे गटाचे खासदार असतील किंवा आमदार असतील, इतकेच नाही तर राष्ट्रवादीचे रोहित पवार देखील काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. शिंदे गटाच्या मंत्र्यांना ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार भेटतायत. आज देखील शरद पवारांनी मोदींचं कौतुक केलेलं आहे. विरोधी पक्षाचा विश्वास सरकारवरचा वाढतोय. नाही, मुळामध्ये जनतेचा विश्वास सरकारवर आहे, जनता सरकारसोबत आहे. त्यामुळे विरोधक सरकारसोबत असले काय किंवा नसले काय त्यांनी फार फरक पडत नाही. ज्या सरकारच्या पाठीशी जनता असते त्याचं कुणीही काही बिघडू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी 140 कोटी जनता आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील 14 कोटी जनता आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षाचे खासदार आमदार माननीय मुख्यमंत्र्यांना भेटतायत, वेगवेगळ्या लोकांना भेटतायत, मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, उद्धवजी ठाकरेंकडे ते भेटायला जाऊ शकत नाहीत कारण उद्धवजी ठाकरे भेटायला वेळच देत नाहीत. मातोश्रीमध्ये कुणाला एंट्री नाहीये. पार पक्ष संपून आला तरी उद्धवजी ठाकरे आपल्या खासदारांना भेटत नाहीत. मग बिचारे खासदार काय करतील? देवेंद्रजींना भेटतायत, एकनाथ शिंदेंना भेटतायत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटतायत, कारण उद्धवजी ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे बंद करून टाकलेत. तिथं संजय राऊत वगळता इतर कोणालाही एंट्री मिळत नाहीत. त्यामुळे उबाटा गटाचे अनेक खासदार देवाभाऊंना भेटत असतात, पंतप्रधानांना भेटत असतात, त्याच्यामध्ये काही गैर नाही. येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे असेच दरवाजे बंद करून राहिले तर त्यांच्या पक्षासाठी महाराष्ट्रातील जनता देखील दरवाजे बंद करणार आहे. कोकणवासियांसाठी देवाभाऊ सरकारने एक मोठं गिफ्ट दिलंय. बारसूतील बहुप्रतीक्षित ऊर्जा प्रकल्प आहे, त्यासाठी जवळपास 1.5 लाख कोटींचा सामंजस्य करार झालाय. तर दुसरा म्हणजे रत्नागिरीतील पूर्णगड येथे अणुऊर्जा एक प्रकल्प उभारण्यासाठी करार झाला. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणं हे देवाभाऊंचं काम आहे आणि त्याच धोरणातनं आपण बघा, वर्षानुवर्ष कोकणातल्या अणुऊर्जा प्रकल्पांना यांनी विरोध केला होता. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प बासनामध्ये गुंडाळले होते. मुंबईचा मेट्रो प्रकल्प असेल, रिफायनरी प्रकल्प असेल, अणुऊर्जा प्रकल्प असेल, हे प्रकल्प बासनामध्ये टाकून केराची टोपली दाखवण्याचं काम पाप कुणी केलं होतं तर उद्धवजी ठाकरे यांनी केलं. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास सर्वाधिक FDI गुंतवणूक या देशामध्ये झाली. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागाचा कायापालट झाला. आता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रिफायनरी प्रकल्प येणार आहे, अणुऊर्जा प्रकल्प येणार आहेत, चांगले रस्ते होत आहेत, वेगवेगळे उद्योजक तिथं गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. अशा सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे आणि हे भारतीय जनता पार्टीचं ध्येय आहे. तुमच्यासारखं घरामध्ये बसून आम्ही काम करत नाही, तुमच्यासारखं प्रकल्प बंद करून आम्ही जनतेची फसवणूक करत नाही, तुमच्यासारखं प्रत्येक प्रकल्पाला आडकाठी घालायची, विरोध करायची, शेतकऱ्यांची फसवणूक करायची हा भारतीय जनता पार्टीचा किंवा देवबाभाऊंचा धंदा नाहीये. आम्ही सातत्यानं जनतेच्या हिताचे आणि विकासाचे प्रश्न मार्गी लावतो. मग मुंबईचा मेट्रो प्रकल्प असेल, अणुऊर्जा प्रकल्प असेल, रिफायनरी प्रकल्प असेल किंवा गडचिरोलीमध्ये पोलाद निर्मितीसाठीचा कारखाना असेल, या सर्वांगीण विकासासाठी देवाभाऊ कटिबद्ध आहेत आणि त्याच दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. महामंडळाचं वाटप जे आहे ते त्या महिन्याभरात केलं जाईल, कारण सरकारला जवळपास 1.5 वर्ष होऊन गेलेली आहे आणि महामंडळाची प्रतीक्षा लागली. लवकरच हे वाटप होते असं म्हणतात. निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याबद्दल अतिशय सकारात्मक आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये महामंडळाचं वाटप झालेलं आपल्याला बघायला मिळेल.
हा सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा असतो, परंतु आपल्याला याबद्दल नक्कीच आनंदाची बातमी मिळेल की अनेक कार्यकर्ते हे महामंडळावर जाण्यासाठी इच्छुक आहेत. या संदर्भामध्ये बैठका होत आहेत, परंतु तातडीने हे सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि हे महामंडळ सक्रिय करून वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणं हे भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं धोरण आहे. आपण बघा की मागील अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटकांना सरकारपासून वंचित ठेवण्याचं पाप महाविकास आघाडीने केलं होतं, ते पाप दूर सारून या महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम महायुतीचं सरकार निश्चितपणे करेल. जयंत पाटलांनी केलं की जळगावमध्ये पेट्रोल नाही घेऊन काय अज्ञात त्यांनी पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू उपसलाय. दुसरीकडे बुलढाण्यामध्ये पेट्रोल मिळण्याच्या आशेवर लोक भारतच लाईनमध्ये उभे होते. तिसरं अकोल्याच्या वाशिम नाका येथे पेट्रोल डिझेल मिळावा म्हणून हाणामारी झाली. तर नागपूरमधलं चौथं महत्त्वाचं प्रकरण की मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे डिझेल नव्हतं. त्यांनी टीका अशी केली की चाललंय तरी काय राज्यामध्ये डबल इंजिन सरकारच्या इंजिनमधलं तेल पण संपलं आहे का? डबल इंजिन आणि ट्रिपल इंजिन सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. ना तेल संपलंय ना डिझेल संपलंय. काही लोक जाणीवपूर्वक साठेबाजी करत आहेत आणि या साठेबाजीवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. या देशामध्ये कुठेही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाही. काही लोक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, साठेबाजी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कुणाचीही गय केली जाणार नाही. जयंत पाटलांना एवढंच सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व अतिशय सक्षम आहे. तुमच्या पक्षामध्ये ट्रिपल इंजिन फेल झालेले इंजिन आहेत, त्याच्याकडे बघा. आपल्या पक्षातले सगळे इंजिन फेल झालेले आहेत. आपलं सांगलीतलं इंजिन देखील फेल झालेलं आहे. तुम्ही वगळता सांगलीमध्ये तुम्हाला एकही आमदार निवडून आणता आला नाही. त्या फेल झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इंजिनाकडे जर का जास्त लक्ष दिलं तर जरा बरं होईल. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे अतिशय समर्थ आहेत. कुठल्याही इंजिनमधलं डिझेल आणि इंधन संपलेलं नाही. आपले फेल झालेले इंजिन दुरुस्त करण्याचं काम जयंत पाटलांनी करावं. अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका जी आहे केलेली आहे. त्याचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय. 6 मिनिटासाठी 6 बाईक कशासाठी होत्या आणि जॉन इब्राहिम होते का असा एक त्यांनी उल्लेख केला. अमितजी ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे सुरक्षा रक्षक घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडतात का हे एकदा आपण बघा. ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून देवेंद्रजी फडणवीस बुलेटवर आले. जॉन इब्राहिमच्या भाषा करण्याच्या ऐवजी आपण जर का दादर माहीममध्ये लक्ष घातलं असतं तर आपल्याला विधानसभेला चांगली मतं मिळाली असती. विधानसभेला 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर तुम्ही गेला नसतात. परंतु तुम्हाला जॉन इब्राहिम किंवा फिल्मी डायलॉग जास्त आठवतात, ग्राउंडवर काम करत नाहीत, म्हणून तुमच्या पक्षाची ही अवस्था झालेली आहे. खूप खूप धन्यवाद.